इराण इस्रायल युद्ध लांबत चालल्याने त्याचा फटका आता सर्वसामान्यांना बसत आहे। तिसरं महायुद्ध होईल या भीतीने लोक इंधनाचा साठा करत आहेत। विशेषतः पेट्रोल आणि घरगुती गॅस सिलेंडर साठवण्याकडे लोकांचा कल वाढलाय। अचानकपणे मागणी वाढल्याने बाजारात इंधनाची कृत्रिम टंचाई निर्माण झाली आहे। प्रत्यक्षात कुठल्याही इंधनाची टंचाई नसल्याचे नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले। लोकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन देखील त्यांनी केले। युद्धामुळे गॅस बंद होईल, भेटणार नाही या कारणाभूत लोक काय बुकिंग जास्त करून स्टॉक करून ठेवायचं बघायला। याची आवश्यकताच नाही, गॅस भेटल वेटिंग वाली, त्याच्यानं थोडंसं उशीर व्हायले। सध्या तरी परिस्थिती अंडर कंट्रोल आहे आणि मला असं वाटतं की पुढचे 7 दिवस वेट अँड वॉच करू, जेणेकरून जी काही युद्धजन्य परिस्थिती आहे तिचा जो स्टेटस आहे तो आपल्याला हळूहळू स्पष्ट होईल। त्यामुळे आत्ताच आपल्याला टंचाई आहे असं भाष्य करता येणार नाही। सध्या परिस्थिती पूर्णपणे कंट्रोल आहे। आपल्याला आवश्यक आहे जो पुरेल एवढा सर्व प्रकारच्या इंधनाचा साठा आपल्याकडे आहे।